नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 13 फेब्रुवारी 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, भारताचा सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच आदित्य पांड्या यांची. 17 वर्षीय आदित्य पांड्या यांनी AAKA स्पेस स्टुडिओद्वारे आयोजित चंद्रनिवास प्रेरित मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करून भारतातील सर्वात तरुण पुरुष ॲनालॉग अंतराळवीर होण्याचा मान मिळवला आहे. ही मोहीम 1 ते 8 फेब्रुवारी दरम्यान कच्छ जिल्ह्यातील ढोलावीरा येथील पांढऱ्या रणप्रदेशात पार पडली. आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना. एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आणि त्या 10 प्रश्नांपैकी आपला पहिला प्रश्न आहे, संयुक्त हवाई सराव कोणत्या 2 देशांच्या वायुदलांमध्ये पार पडला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि थायलंड. भारतीय वायुसेना ही रॉयल थाई वायुसेनासोबत संयुक्त हवाई सराव आयोजित करत आहे. या सरावाचा उद्देश दोन्ही वायुसेनांमधील कार्यात्मक समन्वय आणि परस्पर कार्यक्षमता अधिक मजबूत करणे हा आहे. हा उपक्रम भारत आणि थायलंड यांच्यातील संरक्षण सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भारतीय वायुसेनेच्या माहितीनुसार या सरावात Su-30 MKI लढाऊ विमाने, एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम, एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल विमाने तसेच IL-78 मध्यम आकाश इंधन भरणारे विमान सहभागी झाले आहेत. यासोबतच रॉयल थाई वायुसेनेची ग्रिपेन लढाऊ विमाने देखील या सरावात सहभागी आहेत. प्रश्न क्रमांक 2, भारताने पहिली राष्ट्रीय बायोबँक कोणत्या आजारांसाठी सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच लायसोझोमल स्टोरेज डिसऑर्डर्स. भारतामधील 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 28 वैद्यकीय व संशोधन संस्थातील संशोधकांनी लायसोझोमल स्टोरेज डिसऑर्डर्ससाठी भारतातील पहिले सरकार समर्थित राष्ट्रीय बायोबँक स्थापन केले आहे. या उपक्रमामध्ये 15 राज्यातील 530 रुग्णांचे जैविक नमुने तसेच त्यांची सविस्तर क्लिनिकल, जैवरासायनिक आणि आनुवंशिक माहिती एकत्रित करण्यात आली आहे. लायसोझोमल स्टोरेज डिसऑर्डर्स या अनुवंशिक चयापचय विकारांचा समूह असून ते विशिष्ट एन्झाईम्सच्या कमतरतेमुळे उद्भवतात. या कमतरतेमुळे पेशींमध्ये अपायकारक पदार्थ साचतात आणि शरीरातील विविध अवयवांवर परिणाम होऊ शकतो. पुढला प्रश्न, अलीकडे बल्गेरियाच्या अंतरिम पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच आंद्रेई ग्युरोव यांची. आंद्रेई ग्युरोव सध्या बल्गेरियन नॅशनल बँकचे उपगव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अमेरिकेतील ट्रूमॅन स्टेट युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली असून ऑस्ट्रियातील युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएना येथून PhD पदवी मिळवली आहे. 2023 मध्ये मध्यवर्ती बँकेत रुजू होण्यापूर्वी ग्युरोव हे सुधारक विचारसरणीच्या वी कंटिन्यू दी चेंज पक्षाचे खासदार आणि संसदीय गटनेते होते. बल्गेरिया हा युरोपियन युनियन आणि नाटो या दोन्ही संघटनांचा सदस्य देश आहे. पुढला प्रश्न, पाब्लो ऑलिव्हेरा कोस्टा यांचे निधन कोणत्या वयात झाले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 31 वर्षे. ब्राझीलचा मिश्र मार्शल आर्ट्स खेळाडू पाब्लो ऑलिव्हेरा कोस्टा यांचा साओ जोसे येथे दुर्दैवी विजेच्या धक्क्यामुळे वयाच्या 31व्या वर्षी मृत्यू झाला आहे. प्रश्न 5 आहे, भारतीय हवाई दलातील प्रशिक्षक कोणत्या देशातील फायटर पायलट्सना प्रशिक्षण देणार आहेत? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनायटेड किंगडम. भारत आणि युनायटेड किंगडम यांनी लष्करी प्रशिक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यास सहमती दर्शवली असून प्रथमच भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षक ब्रिटिश फास्ट जेट पायलट्सना प्रशिक्षण देणार आहेत. हा निर्णय नवी दिल्ली येथे आयोजित 19व्या UK भारत एअर स्टाफ चर्चेनंतर जाहीर करण्यात आला.
या करारानुसार भारतीय हवाई दलातील 3 पात्र उड्डाण प्रशिक्षक यांची नियुक्ती युनायटेड किंगडममधील फास्ट जेट पायलट प्रशिक्षणासाठी प्रमुख तळ असलेल्या RAF व्हॅली येथे करण्यात येणार आहे. ही नियुक्ती सुरुवातीला 2 वर्षांच्या कालावधीसाठी नियोजित करण्यात आली आहे. 6वा प्रश्न, संरक्षण मंत्रालयाने डॉर्नियर विमानांसाठी किती रुपयांचा करार केला आहे? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C म्हणजेच 2312 कोटी रुपये. डॉर्नियर 228 हे 2 टर्बोप्रॉप इंजिन असलेले युटिलिटी व सागरी गस्तीसाठी वापरले जाणारे विमान असून भारतात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे त्याचे उत्पादन केले जाते. बाय या श्रेणी अंतर्गत देशांतर्गत उत्पादकांकडून खरेदीला प्राधान्य दिले जाते. इंडियन कोस्ट गार्ड ही संस्था मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अधिपत्याखाली कार्य करते. सागरी क्षेत्र जागरूकता म्हणजेच मेरीटाईम डोमेन अवेअरनेस ही भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राचे प्रभावी निरीक्षण व संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यासोबत भारतीय तटरक्षक दलासाठी 8 डॉर्नियर 228 विमानांच्या खरेदीसाठी एकूण 2312 कोटी रुपयांचा करार केला आहे आणि हा करार संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत अंतिम करण्यात आला. प्रश्न 7वा आहे, रशियाने कोणत्या मेसेजिंग ॲपवर बंदी घातली आहे? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C व्हॉट्सॲप. रशियाने लोकप्रिय संदेशवहन प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर देशांतर्गत कायद्यांचे पालन न केल्याचा आरोप करत बंदी घातली आहे. क्रेमलिनने या निर्णयाची अधिकृत पुष्टी केली असून या कारवाईचा परिणाम देशातील अंदाजे 10 कोटी वापरकर्त्यांवर झाला आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना मॅक्स या राज्य समर्थित संदेशवहन सेवेकडे वळण्याचे आवाहन केले आहे. ही सेवा राष्ट्रीय पर्याय म्हणून पुढे आणली जात आहे. प्रश्न 8वा आहे, ब्राझीलचे राष्ट्रपती लुला यांची भारत भेट कोणाच्या निमंत्रणावर होत आहे? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B नरेंद्र मोदी. ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लुला दा सिल्वा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान भारताच्या राजकीय भेटीवर येणार आहेत. ही त्यांची भारतातील 6वी भेट असून जागतिक प्रशासन, तंत्रज्ञान आणि दक्षिण सहकार्य या क्षेत्रातील वाढत्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही लोकशाही राष्ट्रांमधील अधिक दृढ होत असलेल्या धोरणात्मक संबंधाचे हे प्रतीक आहे. भारत आणि ब्राझील यांनी 2006 पासून धोरणात्मक भागीदारी कायम ठेवली आहे. प्रश्न 9वा, HCL परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C रियाद. सौदी अरेबियाने ह्युमन कॅपॅबिलिटी इनिशिएटिव्ह कॉन्फरन्स 2026च्या 3ऱ्या आवृत्तीची घोषणा केली आहे. ही परिषद 3 ते 4 मे रोजी रियाद येथे दी ह्युमन कोड या विषयाखाली आयोजित करण्यात येणार आहे. युनायटेड किंगडमला या परिषदेचा कंट्री ऑफ ऑनर म्हणून घोषित करण्यात आले असून शिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक सहकार्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशातील वाढत्या द्विपक्षीय सहकार्याला अधोरेखित करण्यात आले आहे. प्रश्न 10वा आहे, जागतिक रेडिओ दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A आकाशवाणी रायपूर येथे. ऑल इंडिया रेडिओ रायपूर येथे 13 फेब्रुवारी रोजी जागतिक स्तरावर रेडिओच्या सातत्यपूर्ण महत्त्वाची नोंद करण्यासाठी वर्ल्ड रेडिओ डे कॉन्क्लेव्ह 2026 आयोजित करण्यात येणार आहे. रेडिओ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर आधारित हा कार्यक्रम युनेस्को यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असून तो रायपूर येथील हॉटेल बॅबिलॉन कॅपिटल येथे सकाळी 10 वाजता सुरू होईल. या कॉन्क्लेव्हचा उद्देश डिजिटल युगात रेडिओची बदलती
प्रगती भूमिका आणि विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी त्यांच्या परस्पर संबंध यांचा सखोल अभ्यास करणे हा आहे. जागतिक रेडिओ दिन दरवर्षी 13 फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस 1946 मध्ये संयुक्त राष्ट्र रेडिओच्या स्थापनेच्या स्मरणार्थ निश्चित करण्यात आला आहे. 2011 मध्ये युनेस्कोने या दिवसाची घोषणा केली असून 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने त्यास मान्यता दिली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न जो आहे, इटलीने आपला पहिला T20 विश्वचषक विजय कोणत्या संघाविरुद्ध मिळविला? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.